जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। सगळे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलंय। आजही ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत। ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील त्यांना आम्ही विधानसभेमध्ये कचका दाखवणार। याच्या पुढे 5 पिढ्या उभ्या राहणार नाहीत असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय। सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विधानसभा लढवणार असल्याचं देखील ते म्हणाले। हे काम असतं शांतता ठेवण्याचं। तर जाहीरपणाने सांगितलेलं आहे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही। वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार। आल्याच विधानसभा जवळ कोण कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषणात जरा म्हणते जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचा आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे। मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो म्हणा विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो तुला दाखवतो म्हणा कचका विधानसभेत। उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो की ते बाबा राहायला पाहिजे। तो नेत्याला वळवळ येतोय नेत्या जीवावर खुमखुम येतोय। आमच्या ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्गी काढा। कधी मॅच निवडून कधी मॅच राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी 10 महिन्यापासून बोलतो। मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं। तुम्ही जर नाही दिलं तर आमचा नाविलाज आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे।